तर प्रिव्हियस क्लासमध्ये आपण कम्प्लीट केलं अल्कोहोलचं इंट्रोडक्शन पाहिलं अल्कोहोल फिनॉल इथरचं, ऍज वेल एज क्लासिफिकेशन बघितलं अल्कोहोल फिनॉल इथरचं, आणि नॉमेनक्लेचर सुद्धा आपण प्रिव्हियस क्लासमध्ये कम्प्लीट केला. तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे की अल्कोहोलला प्रिपेअर कसं करायचं, म्हणजेच प्रिपरेशन मेथड बघायची आहे आज कोणाच्या, अल्कोहोलच्या, जो की डे टू डे लाईफ मध्ये इम्पॉर्टन्स ठेवणारा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण डे टू डे लाईफ मध्ये युजेस करतो. मग त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला प्रिपेअर कसं केलं जाते इंडस्ट्रीमध्ये किंवा लॅबोरेटरी मध्ये जर अल्कोहोलला प्रिपेअर करायचं राहिलं तर त्या अल्कोहोलला प्रिपेअर कसं काय करायचं. तर आज आपल्याला त्या प्रिपरेशन मेथड बघायचे अल्कोहोलला, ज्या मेथडमुळे अल्कोहोल प्रिपेअर केल्या जाते. सपोज लक्ष द्या, अशा काही प्रिपरेशन मेथड ज्या अल्कोहोलच्या आहेत त्या ऑलरेडी आपण प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा, प्रिव्हियस चॅप्टर मध्ये म्हणा किंवा प्रिव्हियस इयर मध्ये म्हणा, 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितल्या, आणि त्याचा काही रिकॉलिंग टॉपिक्स तुम्हाला या सेक्शन मध्ये सुद्धा दिला आहे. तर ऑलरेडी एक प्रिव्हियस क्लासमध्ये आपण, म्हणजे प्रिव्हियस चॅप्टर मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन मध्ये एक रिएक्शन कम्प्लीट केली होती. ओके, ती पुन्हा इथे रिकॉलिंग साठी दिली आहे तुम्हाला. ती प्रिपरेशन मेथड्स अल्कोहोलचीच आहे. मी पहिले सुद्धा सांगितलं होतं की काही अशा रिएक्शन्स आहेत ज्या चॅप्टर मध्ये आपल्याला पुढे अजून शिकायला मिळणार. ओके, आणि त्यापैकी ती एक रिएक्शन्स आहे जी की प्रिपरेशन मेथड आहे कुणाची, अल्कोहोलची. तर आजचा टॉपिक आहे प्रिपरेशन मेथड ऑफ द अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलला प्रिपेअर करायचा व्हेरियस कंपाऊंड पासून, सपोज अल्किल हॅलाइड पासून, अल्किन पासून, ओके, अल्डिहाइड, कीटोन्स ऍज वेल एज कार्बोक्सिलिक ऍसिड पासून कसं काय अल्कोहोलला प्रिपेअर केलं जाते. आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एका कंपाऊंड पासून दुसऱ्या कंपाऊंडला प्रिपेअर करता येते, आणि तेच नेमकं कसं करायचं ते आज बघायचं आपल्याला. तर आज आपल्याला फक्त बघायचं आहे की अल्कोहोलला कसं प्रिपेअर करायचं वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. सो नोट काय याचा आपल्याला काय करायचं आहे की प्रिपरेशन मेथड बघायचं आहे कोणाच्या, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल. आज आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन मेथड कोणाच्या, अल्कोहोलच्या. आणि अल्कोहोल आपल्याला माहित आहे अल्कोहोल काय आहे, ॲलिफेटिक हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲलिफेटिक हायड्रोकार्बन, दिस ROH इज कॉल्ड ॲज व्हॉट, अल्कोहोल. ROH ला काय म्हणतो आपण, अल्कोहोल म्हणतो. तर हा जो अल्कोहोल आहे अल्कोहोलला प्रिपेअर करायचा आहे, प्रिपरेशन मेथड बघत आहे म्हणजे प्रिपेअर करायचा ROH ला आता वेगवेगळ्या कंपाऊंड पासून, वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. आणि सर्वात पहिल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून आपल्याला अल्कोहोलला प्रिपेअर करायचा आहे तो आहे अल्किल हॅलाइड. कोणता हॅलाइड, अल्किल हॅलाइड. ओके, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे अल्किल हॅलाइड कशाने रिप्रेझेंटेड करतो, अल्किल हॅलाइड हा सुद्धा काय डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, हायड्रोकार्बनचा, त्याच्यामध्ये हायड्रोजनला काय करतो आपण, सबस्टिट्यूट केलं होतं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, कन्सिडर एक्स इज अ हॅलोजन ऍटम. तर लक्ष द्या, याला काय म्हणतो आपण, अल्किल हॅलाइड म्हणतो. आणि या अल्किल हॅलाइड पासूनच आपल्याला कोणाला प्रिपेअर करायचं आहे, ROH ला, म्हणजेच अल्कोहोलला. म्हणजे आपल्याला यामध्ये हे बघायचं आहे की हा जो RX आहे, एक्स ला सबस्टिट्यूट करायचा आहे कशामध्ये, कशानी, हायड्रॉक्सिल ग्रुपनी. ही प्रिपरेशन मेथड आहे कुणाची, अल्कोहोलची. मीन्स या एक्स ला सबस्टिट्यूट करायचा हायड्रोक्सिल ग्रुपनं, आणि म्हणून ही जी रिएक्शन आहे किंवा ही प्रिपरेशन मेथड आहे हे सबस्टिट्यूशन मेथड आहे. कोणती मेथड आहे, सबस्टिट्यूशन. सो ऑलरेडी प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण पाहिलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन SN1 आणि SN2. तर ही सुद्धा कोणत्या टाईपची रिएक्शन आहे तुम्ही सांगणार, SN1 आहे की SN2 आहे. ओके, तर लक्ष द्या, अल्किल हॅलाइड पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचं, अल्कोहोल प्रिपेअर करायचा, ROH मीन्स RX ला कन्वर्ट करायचा ROH मध्ये. पण तेवढं सोपी आहे का, लक्ष द्या, ह्या एक्स ला सबस्टिट्यूट करायचं कशाने, हायड्रॉक्सिल ग्रुपनं. ओके, आता एक्स काय आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप काय, तर लक्ष द्या, एक्स जागी जर OH सबस्टिट्यूट करायचं तर आपल्याला OH पाहिजे, आणि हा OH काय आहे, न्यूक्लियोफाइल आहे. मग न्यूक्लियोफाइलला सबस्टिट्यूट करायचं आहे तर कोणतं सबस्टिट्यूशन असेल, हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. हे जे रिएक्शन्स आहे कोणती सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेथड्स आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, एक्स ला सबस्टिट्यूट करायचं हायड्रॉक्सिल ग्रुपनं. म्हणजे आपल्याला असा कंपाऊंड, असा सबस्टन्स यूज करायला लागेल की जो काय देईल, हायड्रॉक्सिल ग्रुप मीन्स OH ग्रुप. OH ग्रुप देणारा एखादा कंपाऊंड आपल्याला शोधायला लागेल, आणि तो OH काय आहे, तो न्यूक्लियोफाइल आहे. मीन्स जर या न्यूक्लियोफाइलला जर सबस्टिट्यूट केलं, न्यूक्लियोफाइलने जर सबस्टिट्यूट केलं कशाला, त्या दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला एक्स ला, तर आपल्याला कोण मिळते, अल्कोहोल मिळते. तर लक्ष द्या, इथे जो RX आहे हा RX ला कन्वर्ट करायचा आहे ROH मध्ये, बरोबर. RX इज कन्वर्टेड इनटू
ROH, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, न्यूक्लिओफाईल पाहिजे, OH न्यूक्लिओफाईल. आता OH न्यूक्लिओफाईल कोण देते आपल्याला माहिती आहे, ऍक्च्युअल वॉटर सुद्धा, जो की पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे, वॉटर H2O. आपल्याला माहिती आहे H2O सुद्धा काय देते, OH मायनस अँड H प्लस. ओके, तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे की वॉटर सुद्धा हा न्यूक्लिओफाईल देते, OH मायनस आहे. ओके, आपल्याला माहित आहे की NaOH सुद्धा OH मायनस आयन देते, न्यूक्लिओफाईल देते. ओके, KOH सुद्धा देते काय, OH मायनस. ओके, पण ते डिपेंड करते, लक्ष द्या, ते डिपेंड करते की त्याचं मीडियम काय. ओके, ऍक्वस NaOH आणि ऍक्वस KOH जर घेतलं तर तो न्यूक्लिओफाईल देते आपल्याला, OH मायनस आहे. हा कोण आहे, न्यूक्लिओफाईल आहे, जो की स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. वॉटर जो न्यूक्लिओफाईल देते तो कसा आहे, हा वीक न्यूक्लिओफाईल आहे. कोणता न्यूक्लिओफाईल आहे, वीक न्यूक्लिओफाईल. पण जेवढे मेटॅलिक बेस जे आहे, ओके, जे ऍक्वस सोल्युशन मध्ये, लक्षात ठेवायचं, ऍक्वस सोल्युशन मध्ये जे मेटॅलिक बेस आहे ते सर्वचे सर्व काय देते आपल्याला, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल देते. जो OH देऊन राहिला, NaOH किंवा KOH म्हणा किंवा AgOH म्हणा, ऍक्वस AgOH कन्सिडर करा, हे सर्वचे सर्व जे मेटॅलिक हायड्रॉक्साईड म्हणा किंवा मेटॅलिक जे बेस आहे ऍक्वस सोल्युशन मध्ये, आपल्याला काय देते, स्ट्रॉंग बेस देते. काय देते, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल देते. ओके, पण वॉटरच्या केसमध्ये जर बघितलं तर वॉटर आपल्याला काय देते, वीक न्यूक्लिओफाईल देते. लक्षात ठेवायचं आहे. सिमिलरली आपण ऑलरेडी पाहिलं होतं डिहायड्रोहॅलोजनेशन मध्ये सुद्धा ऍक्वस अल्कोहोलिक KOH घेतला होता. तर अल्कोहोलिक KOH, काही जणांचं असं म्हणणं असतं की अल्कोहोलिक KOH सुद्धा काय देणार आपल्याला, न्यूक्लिओफाईल देते, सर OH मायनस आयन देते. पण अल्कोहोलिक KOH आपल्याला न्यूक्लिओफाईल न देता बेस देते. जो OH मायनस हा जो असते ना, हा कोण असते, बेस असते. लक्षात ठेवायचं, मीडियम रिक्वायरमेंट, मीडियम लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अल्कोहोलिक KOH आपल्याला OH मायनस आयन देते, पण तो कसा असते, बेस असते, बेस सारखा बिहेव करते. बट ऍक्वस KOH किंवा ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस AgOH जर घेतलं तर तो आपल्याला काय देते, न्यूक्लिओफाईल, OH मायनस आयन न्यूक्लिओफाईल, जो की स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असते. बट वॉटरच्या केसमध्ये बघितलं तर वॉटर काय देते, वीक न्यूक्लिओफाईल देते, OH मायनस. हे रिमेंबर करा, हे जे प्रिव्हियस क्लासमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं होतं. ओके, याचं काम आहे आपल्याला, लक्ष द्या. आता या एक्स ला सबस्टिट्यूट करायचं कशाने, OH ने. तर OH जो देणारा न्यूक्लिओफाईल देणारा कंपाऊंड आपल्याला माहित आहे, मे बी वॉटर देऊ शकते, मे बी NaOH देऊ शकते, मे बी KOH देऊ शकते किंवा AgOH देऊ शकते. तो कोणताही कंपाऊंड युज करू शकतात. सपोज जर मी ऍक्वस NaOH युज केलं किंवा ऍक्वस KOH युज केलं, तर ऍक्वस NaOH सुद्धा काय देते आपल्याला, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल देते, OH मायनस आहे. ओके, आता ह्या OH मायनस एक्स ला सबस्टिट्यूट करेल आणि कोण प्रिपेअर्ड होईल, अल्कोहोल प्रिपेअर्ड होईल. बट आता लक्ष द्या, हा जर प्रायमरी किंवा सेकंडरी जर अल्किल हलाइड असेल, या केसमध्ये काय होते, लक्ष द्या, प्रायमरी किंवा सेकंडरी अल्किल हलाइड मध्ये जर पाहिलं तर इथे जर हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा जर इथे अटॅक करेल. ओके, आता इथे अटॅक केल्यानंतर हा जो एक्स आहे, एक्स मायनस एकमेकाला काय करेल, रिपेल करेल. मीन्स फ्रंट अटॅक जो पॉसिबल नाही आहे, कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होणार नाही. का बरं कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होणार नाही, आपण पाहिलं होतं की प्रायमरी जो कार्बोकॅटायन आहे तो लेस स्टेबल असते. सर्वात जो स्टेबल असतो तो कार्बोकॅटायन कोणता, टर्शरी. तर प्रायमरी जो अल्किल हलाइड आहे तो काय देणार नाही, कार्बोकॅटायन देणार नाही, म्हणजे इझिली न्यूक्लिओफाईल अटॅक करणार नाही. म्हणजेच हा जो न्यूक्लिओफाईल आहे, न्यूक्लिओफाईलला काय करायला लागेल, बॅक अटॅक करायला लागेल. हा न्यूक्लिओफाईल जेव्हा बॅक अटॅक करेल त्यावेळेस हा एक्स काय होईल, लिव्ह होऊन जाईल, लिव्हिंग होईल, आणि त्याच्यानंतर OH अटॅक होईल. हे सिंगल स्टेप रिएक्शन्स आहे, हो की नाही, सिंगल स्टेप रिएक्शन्स आहे. आणि म्हणून या रिएक्शनला, ज्या रिएक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की बॅक अटॅक होते, कोणता अटॅक होते, बॅक अटॅक होते, त्या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतो आपण, SN2 रिएक्शन म्हणतो, बायोमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. लक्षात द्या, ज्या याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असते. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल कोणत्या मेकॅनिझम मध्ये शो होते, SN2 मेकॅनिझम. ही जी रिएक्शन्स आहे, कोणती रिएक्शन्स आहे, SN2 रिएक्शन्स आहे. याचं काही काम नाही आपल्याला, पण लक्षात ठेवायचं की कोणतं प्रायमरी किंवा सेकंडरी जर असलं तर कोणतं मेकॅनिझम शो करेल, SN2. त्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे आपल्याला, स्ट्रॉंगच पाहिजे. एनिवे, जर मी इथे वॉटर घेतलं तर ही रिएक्शन प्रोसेड होणार नाही. का बरं, तर प्रायमरी मध्ये लक्ष द्या, कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होत नाही. ओके, वीक न्यूक्लिओफाईल अटॅक करू शकत नाही. त्यासाठी काय पाहिजे, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल पाहिजे. आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आपल्याला माहिती आहे ऍक्वस NaOH देते, ऍक्वस KOH देते किंवा ऍक्वस AgOH देते. लक्षात ठेवायचं, ऍक्वस लिहिणं गरजेचं आहे. अल्कोहोलिक लिहिलं तर आपल्याला बेस देणार, लक्षात ठेवायचं. पण ऍक्वस जर लिहिलं तर ऍक्वस काय देते आपल्याला, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल देते. जर तुम्ही इथे वॉटर युज केला तर ही रिएक्शन चुकेल, कारण वॉटर आपल्याला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल देत नाही. कारण प्रायमरी किंवा सेकंडरी साठी आपल्याला पाहिजे तो जो न्यूक्लिओफाईल पाहिजे तो कोणता पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल कोण देते, ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH किंवा ऍक्वस AgOH. तसं सिंपल रिएक्शन्स आहे. जेव्हाही अल्किल हलाइड मध्ये तुम्ही ऍड करता काय, ऍक्वस NaOH. ओके, सो आपल्याला कोण मिळते, अल्कोहोल मिळते, प्रायमरी किंवा सेकंडरी.
बट टर्शरी मध्ये का बरं असं होत नाही? टर्शरी मध्ये जर विचार केला, सपोज एक्झाम्पल घेतलं, हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे, हा टर्शरी कार्बन आहे, टर्शरी कार्बनवर हायड्रोजन ऍटम अटॅच आहे म्हणून हा कोणता अल्किल हॅलाइड आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. आणि टर्शरी अल्किल हॅलाइड मध्ये जर पाहिलं तर हा जो एक्स आहे, आता इथे जर न्यूक्लियोफाईल, आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल काय करते? वाट पाहत राहते, घ्यायचं नाही, बॅक अटॅक करते. पण इथे जर बॅक अटॅकचं पाहिलं तिथे बॅक अटॅक पॉसिबल नाही, कारण मी सांगितलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट होते, त्याचे हायड्रोजन नेटवर्क तयार करते, त्याच्यामुळे काय होणार नाही? बॅक साईड अटॅक न्यूक्लियोफाईलचा पॉसिबल होणार नाही. तर त्यावेळेस काय होते? इथे हा जो आहे कार्बन काय स्टेबल आहे, स्टेबल कार्बन एटम आहे, कार्बोकॅटायन फॉर्मेशन होते, कार्बोकॅटायन फॉर्मेशन झाल्यानंतर हा एक्स लिव्ह होते आणि न्यूक्लियोफाईल अटॅक होते. तर हे जे मेकॅनिझम होतं हे SN1 मेकॅनिझम होतं, हे सुद्धा पाहिलं होतं आपण, जो की रेट किती याच्यावर मॉलिक्युलर डिपेंड असते, इथे रेट 2 मॉलिक्युलर डिपेंड असते, इथे 1 मॉलिक्युलर डिपेंड असतं, ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं. तर लक्षात द्या, इथे जो मिळणार तो कोण मिळणार? अल्कोहोलच मिळणार. कोणता अल्कोहोल? टर्शरी अल्कोहोल. लक्षात द्या, प्रायमरी किंवा सेकंडरी जर पाहिजे नसेल तर तुम्हाला कशाची ऍक्शन काय लागेल? ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH किंवा ऍक्वस AgOH. पण जर तुम्हाला जर टर्शरी अल्कोहोल पाहिजे नसेल तर तुम्ही वीक कंपाऊंड सुद्धा घेऊ शकता, म्हणजे वॉटर सुद्धा आपल्याला वीक न्यूक्लियोफाईल देते, मीन्स इथे तुम्ही वॉटर सुद्धा युज केलं तरी चालेल. लक्षात ठेवायचं. ओके, तर लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला अल्किल हॅलाइड पासून जर अल्कोहोल पाहिजे नसेल तर काय करायचं? सिंपल ऍक्वस NaOH ला ऍड करायचं. ओके, किंवा ऍक्वस KOH किंवा ऍक्वस AgOH, तुम्हाला कोण मिळून जाईल? अल्कोहोल मिळेल. ओके, सपोज एक्झाम्पल घेतलं आपण, हाऊ विल यू प्रिपेअर, एक एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये, हाऊ विल यू प्रिपेअर दी एन प्रोपिल अल्कोहोल फ्रॉम दी एन प्रोपिल क्लोराइड. एन प्रोपिल क्लोराइड पासून आपल्याला कोणाला प्रिपेअर करायचं आहे? एन प्रोपिल अल्कोहोलला. लक्ष द्यायचं, दिस मीन्स हॅलाइड, अल्किल हॅलाइड पासून आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करायचं. तर रिमेंबर ठेवायचं, डोक्यात आणायचं की अल्किल हॅलाइड पासून जर अल्किल अल्कोहोल मीन्स अल्कोहोलला जर प्रिपेअर करायचं आहे तर एकच आपण ऑलरेडी प्रिपरेशन मेथड पाहिली, ती म्हणजेच कशाची ऍक्शन घ्यायची आहे? ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH किंवा ऍक्वस AgOH. जर तुम्ही एखाद्या अल्किल हॅलाइड वर जर ऍक्वस AgOH किंवा ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH ची जर ऍक्शन घेतली, लक्षात द्या, ऍक्वस NaOH, ऍक्वस KOH किंवा ऍक्वस AgOH ची जर तुम्ही एखाद्या अल्किल हॅलाइड वर ऍक्शन घेतली तर तुम्हाला मिळते कोणता कंपाऊंड? अल्कोहोल मिळते. बरोबर, इज वन ऑफ द प्रिपरेशन मेथड. तर तुम्हाला इथे सुद्धा आता एन प्रोपिल क्लोराइडला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? एन प्रोपिल अल्कोहोल मध्ये. मग याच्यासाठी ऍक्शन कशाची घ्यायची आहे? ऍक्वस AgOH, ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH. सर्वात पहिले राईट डाऊन करा सबस्ट्रेट कोण आहे. एन प्रोपिल क्लोराइड पासून प्रिपेअर करायचं, सबस्ट्रेट कोण आहे? एन प्रोपिल क्लोराइड. सो राईट डाऊन हिअर व्हॉट? एन प्रोपिल क्लोराइड मीन्स प्रोपिल मीन्स 3 कार्बन, CH3 CH2 CH2, N-propyl chloride. His name is what? N-propyl chloride. हा कोण आहे? N-propyl chloride आहे. त्या N-propyl chloride पासून कोणाला प्रिपेअर करायचं आपल्याला? N-propyl अल्कोहोलला. CH3 CH2 CH2OH. This is what? N-propyl अल्कोहोल. ओके, आता लक्ष द्या, जर HCl ला सबस्ट्रेट करायचं हायड्रॉक्सिल ग्रुप नाही, हा प्रायमरी आपल्याला माहित होतं, आताच आपण पाहिलं की जर काय करायचं असेल, Cl ला जर सबस्ट्रेट करायचं असेल हायड्रॉक्सिल ग्रुप, तर हा जो OH पाहिजे, OH न्यूक्लियोफाईल पाहिजे आपल्याला, आणि हा OH न्यूक्लियोफाईल कोण देते आपल्याला माहिती आहे? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल पाहिजे, प्रायमरी आहे आणि तो कोण देते? ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH. सो राईट डाऊन हिअर व्हॉट? एक तर ऍक्वस NaOH घ्या किंवा ऍक्वस KOH घ्या. म्हणजे जेव्हाही तुम्ही ऍक्वस NaOH किंवा ऍक्वस KOH ची ऍक्शन घेता अल्किल हॅलाइड वर, तुम्हाला कोण मिळते? अल्कोहोल मिळते. इट्स अ व्हेरी सिंपल रिएक्शन. ओके, सो स्टेटमेंट सुद्धा राईट डाऊन करणं इम्पॉर्टंट आहे की जेव्हाही काय झालं याच्यामध्ये, when the N-propyl chloride is treated with the aqueous NaOH we get a N-propyl alcohol. कोण मिळाला आपल्याला इथे? N-propyl alcohol मिळाला. ओके, आणि बाहेर काय निघणार? सिंपल आहे, बाहेर प्रोडक्ट काय निघणार? इथे NaCl. सो बाहेर काय निघते? NaCl. सो सिंपल. काय झालं की जेव्हाही एन प्रोपिल क्लोराइड काय झालं ट्रीट झाला कोणासोबत? ऍक्वस NaOH सोबत, आपल्याला काय मिळालं? एन प्रोपिल अल्कोहोल मिळाला. तर लक्ष द्या, असेच काही एक्झाम्पल येऊ शकते की ज्याच्यामध्ये काय करायचं? अल्किल हॅलाइड पासून कोणाला प्रिपेअर करायचं? अल्कोहोलला.
ओके, इथे हे एक्झाम्पल घेतलं आपण प्रायमरीचं, तर सेकंडरीचं असू शकते, तसंच टर्शरीचं तुम्ही एक्झाम्पल घेऊन ट्राय करू शकता. इथे एन प्रोपिल क्लोराईड म्हटलं आहे, मी ब्युटेल सुद्धा क्लोराईड घेऊ शकतो, ब्युटेल ब्रोमाइड घेऊ शकतो, मे बी BR सुद्धा घेता येते. ओके, लक्षात ठेवायचं.